हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहेत सगळे? सो आज मी व्हिडिओ करणार आहे गेट रेडी विथ मीचा. सो ते पण पुण्यामध्ये. सो पुण्यामध्ये मी आली आहे फ्लिपकार्ट ग्लॅमअप इव्हेंटसाठी. सो आज आहे ते आणि माझं स्लॉट दुपारचा आहे 2 PM चा. सो आता वाजलेत 11. सो पटकन रेडी व्हायला सुरुवात करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल मी हेअर कर्लसाठी हे करून घेतलेत. आणि हे लावून घेतले कर्लिंगचे, काय म्हणतात हिटलेस कर्ल्सचे. आणि आता थोडस वेट वाईप्सने पुसून घेऊया. असं इन्व्हाइट केलेलं आहे माझं ग्लॅमअप इव्हेंट इथे JW मॅरिटो हॉटेलमध्ये आहे. जो मॉर्निंग स्लॉट वाले गेलेत बरेचसे लोक. आणि या तिकडे एंट्री वगैरे आहे, तो त्याच्यासाठी खूप वेळ जातो. सो आता 11 वाजले म्हणजे मला 1 वाजता तरी ऍटलीस्ट निघावं लागेल, बिकॉज पुण्याचा ट्रॅफिक इज गाईज, खूप ट्रॅफिक आहे. सो मी स्किन माझा प्रेप पण नाही केलंय, ते सगळं सुरुवातीपासून मी दाखवते तुम्हाला. अँड या व्हॉट आय एम वेअरिंग फॉर माय ग्लॅमअप इव्हेंट हे पण दाखवते. मी लेन्स आणलेत, बट मी लेन्स नाही वेअर करत आहे कारण खूप वेळ जाणार आहे आणि मी आता त्या मूडमध्ये नाही आहे लेन्स वेअर करण्याच्या. सो येस, आधी मी स्किन प्रेप करून घेईन. दिस इज माय पाउच, त्याच्यामध्ये मी सगळंच आणलंय, स्किन केअर वगैरे. आणि मी काय जास्त हेवी नाही करणार आहे कारण तिकडे मी नाही करणार. मी फक्त सगळं टिंटेडच यूज करणार आहे. सगळे मी छोटे छोटे मिनी मिनी बॉटल्स आणलेत मी माझ्या ह्याच्यासाठी. दिस इज सीरम, दिस इज ऑल्सो सीरम, दिस इज माय मॉइश्चरायझर. सो येस, फर्स्ट आपण सीरम वगैरे लावून घेऊया. मी यूज करते .NC चं 10% विटॅमिन C सीरम. माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांना मॉर्निंग स्लॉट भेटलाय. सो मी एकटीच राहिली आहे जे की मला इव्हनिंग मध्ये आहे. आणि आता मी नाश्ता वगैरे करून आली आहे. आय विल नॉट डू एनी हेवी मेकअप. मी थोडस फक्त टिंटेडच सगळं यूज करणार आहे. आणि हे व्लॉग पण मला आताच्या आताच अपलोड करायचंय गाईज. सो याच्यानंतर मी यूज करते हे सेंटेलाचं ब्राईटनिंग कॅप्सूल M4. मी तिकडे पण व्लॉग करणार आहे बिकॉज माझं फर्स्टच इव्हेंट आहे. अँड लेट्स सी हाऊ इज माय एक्सपिरियन्स. अँड कोण कोण भेटतंय तिकडे आणि सेलिब्रिटी मध्ये कोण येणार आहे माहितीये का? आपला फेवरेट फेवरेट डान्स कोरिओग्राफर अवेज दरबार अँड विशाखा अँड दिवेश येणार आहे. परत मानसी मानसी येणार आहे, मानसी उगले. अँड 2 सिंगर आहेत, बिबट्या आणि अजून एक आहे, मला नाव नाही माहितीये. सो एवढे सगळे येणार आहे. सो लेट्स सी, आय थिंक खूपच फन आणि एन्जॉईंग होणार आहे. सिरम झालंय, आता मी मॉइश्चरायझर यूज करते. मी यूज करते दिस सिम्पली बिकॉज दिस इज द बेस्ट मॉइश्चरायझर, लाईक लाईट वेट एकदम.
मी खूपच एक्साइटेड आहे त्यांना भेटायला आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करूया. फन गेम्स वगैरे आहेत आणि खूप गिव्हअवेज पण आहेत. सो येस. कन्सिलरिंग साठी तुमचं अंडर आय प्रेप होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही अंडर आय प्रेप नाही करत तुमचा कन्सिलर इथनं फुटत राहतो. हो. फायनली माझं आता स्किन हायड्रेट दिसतेय. सो मी डिरेक्टली आता यूज करते. दिस इज माय विश केअर्स टिंटेड फाउंडेशन. माझं शेड आहे M201. माझा ड्रेस. सो मी फाउंडेशन पण आणलंय. बट आय विल नॉट गो विथ दॅट. कारण नाही करू शकत मी एवढं. इथे खूप ऊन आहे गाईज, खूपच. सो मी आता यूज करते हे के ब्युटीचं कन्सिलर. म्हणून मी माझा ड्रेस नाही वेअर केला, थँक गॉड. नंतर वेअर करून दाखवेन तुम्हाला. मी आता हे सगळं सेट आहे ना ते ब्लेंडरने करते. बिकॉज मी ब्रश पण एवढे नाही आणले. सो मी आता यूज करते हे माझं मास्कचं छोटं पॅलेट आणलंय मी. सो आता आय मेकअप करून घेऊया. मला ग्रीन थोडस हवं होतं बट ठीक आहे. इनर कॉर्नर्स सॉरी आउटर कॉर्नर्सचं थोडस ब्राऊन घेईन. ते बघा थोडस एनहान्स झालंय. चला माझं मेकअप झालंय.
at my eyes. So आता हे करूया, लिप्स लाईन करून घेऊया. ग्लॉस, एक ग्लॉस आहे ना? Yes. And my favorite. मी लाइनर नाही आणलाय, थोडस पॉपअप साठी मी हा हे रेड वाला यूज करते. माझा मेकअप झालाय, आता आपण वेअर करूया. सो आय एम वेअरिंग दिस H&M स्कर्ट ब्राऊन कलरचं, आणि हा कुठे गेला तो टॉप? हा टॉप आहे फॉस्फरसचा. सो या, हा थोडस शिमरी साई ग्रीन मध्ये आहे. सो लेट्स वेअर इट. हा शर्ट आणि हा टॉप आहे. हे जुगाड केलंय मी, त्याच्यामध्ये बँगल टाकून थोडस टाईट टॉप केलंय. सो कॉमेंट मध्ये कळवा मी कशा दिसते आणि माझं गेट रेडी विथ मी कसं वाटतंय. सो बाकीचं तिकडे मी दुसरा ब्लॉग चालू करणार आहे. सो मी हा ब्लॉग इथेच संपवते. सो या, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. कॉमेंट मध्ये नक्की सांगा मला माझं मेकअप कसं वाटतंय.